नमस्कार मंडळी. 2 दिवसावरून आपली गौराई येणार आहे. तर इथे ना कालच्यापासून आमची फराळाची तयारी चाललेली आहे आणि आज ना इथे मी चकल्या बनवायला घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकताय बघा इथे ना असे खुसखुशीत आणि काटेरी ना आपल्या चकल्या तयार होत आहेत. आणि मी शॉर्ट व्हिडिओ तुमच्या शेअर केलेला आहे कारण व्हिडिओ वगैरे ना एडिटिंग वगैरे करायला ना जास्तीचा वेळ भेटे ना आणि मी जास्तीचं शूट पण केले नाही आहे. जमेल तेवढंच मी शूट केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे बघा आपले छान अशा चकल्या तयार झालेल्या आहेत. आणि तुमची ना कुठपर्यंत गौराईची तयारी चाललेली आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पाऊस बघा 3-4 दिवस झाले तरी सलग पाऊस आहे आणि तुमच्याकडे पण पाऊस आहे का? आणि नंतर नाही ते बघा सायंकाळचे 7 वगैरे वाजल्यानंतर आम्ही गणपती बाप्पांची आरती वगैरे करायला घेतलो कारण खूप म्हणजे खूप वेळ झालता. कारण सकाळपासून आपल्या गौराई फराळाची तयारी चाललेली आहे. आणि नंतर नाही ते मी मिरची वगैरे बनवून घेतली, शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून. स्वयंपाक काही जास्तीचा बनवला नाही, सकाळी चपात्या वगैरे होत्या म्हणून फक्त भाजी बनवलेली आहे. इथं वरण बनवून घेतलं. आणि तुम्हाला आजचा माझा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय.